नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर उद्या आहे श्रावण मंगळवार आणि त्या दिवशी आहे नागपंचमी. कारण की श्रावण महिन्यामध्ये बऱ्यापैकी सण येत असतात, म्हणून मग नागपंचमी पण असते. तर नागपंचमी ही श्रावण महिन्यातील पहिला सोमवार झाल्या दुसऱ्या दिवशी लगेच नागपंचमी हा उत्सव पण आला आहे. तर आता नागपंचमी हा जो सण आहे तर आपल्या हिंदू धर्मामध्ये एक अत्यंत पवित्र आणि श्रद्धेचा सण मानला जातो. आणि हिंदू धर्मामध्ये सर्प म्हणजेच की नाग हे देवतेच्या स्वरूपात पूजले जातात. नाग हे भगवान शिव आणि विष्णू या देवतांना अत्यंत प्रिय आहे, म्हणून भगवान शंकराच्या गळ्यातील वासुकी नाग तर भगवान विष्णू शेष नागावरती विसावतात. यामुळे मग सर्पांना दिव्य स्थान प्राप्त झाले आहे. आता या दिवशी आपल्या संस्कृतीमध्ये नागदेवतेची पूजा करून त्यांच्या आशीर्वादाने सर्व दोष निवारण आणि आरोग्य संपन्न जीवनासाठी प्रार्थना केली जाते. तर नागपंचमी हा जो सण आहे तर आपल्या श्रावण महिन्यातील शुद्ध पंचमीला साजरा केला जातो. तर मग हा जो सण आहे तर 29 जुलै वार आहे मंगळवार, या दिवशी हा सण आला आहे. तर आता श्रावण महिना हा शिवपूजेसाठी सगळ्यात महत्त्वाचा मानला जातो आणि नागपंचमीला सर्पाची पूजा करून शिव आणि विष्णू दोघांचीही कृपा आपल्यावरती राहावी म्हणून मग या दिवशी नागदेवतेची पूजा केल्यामुळे सापाबद्दलची भीती दूर होते आणि विषबाधेचे पण संकट टळले जाते असे म्हटले जाते. त्याचप्रमाणे मग आपल्या घरात चहूबाजूनी पैसा यावा. आपल्या घरामध्ये पैसा टिकून राहत नाही किंवा सतत काय ना काय पैशाच्या अडचणी येत असतील. आता बऱ्याच वेळा काय होतं की बऱ्याच ठिकाणी आपली एखादी इच्छा असते, ती इच्छा पूर्ण होत नसेल. ज्या व्यक्तींना काल सर्पदोष असतो त्यांनी मग नागपंचमीचे जर व्रत केल्यास त्यांचे दोष पण नाहीसे होतात. आणि मग आपण काही सेवा उपाय करत असताना बऱ्याच वेळा आपल्याकडून चुका घडत असतात, म्हणून मग आपण काय करत असतो की सेवा करत असतो आणि उपाय करत नाही, म्हणून मग काही घरामध्ये अडचणी निर्माण होत असतात. तर त्याबद्दलचीच माहिती आपल्याला आजच्या व्हिडिओमधून घ्यायची आहे. तर घरामध्ये पैसा टिकून राहण्यासाठी आपल्याला 1 रुपयाच्या नाण्याचा आपल्याला उपाय करायचा आहे. तर तो उपाय कसा करणार आहे तीच माहिती आपण आज घेणार आहोत. आता नागपंचमी कशी साजरी केली जाते तर बहुतेक स्त्रिया या दिवशी उपवास करतात. घरामध्ये नागदेवतेचा फोटो लावून त्याची पूजा केली जाते. म्हणजे बऱ्याच ठिकाणी काय होतं की आता शहरी भागामध्ये वारूळ वगैरे नसतं, बऱ्याच सुधारणा झाल्यामुळे म्हणजे काही ठिकाणी वारुळाची पूजा केली जाते. ज्या ठिकाणी वारुळ असेल तिथे त्या महिला मग वारुळाच्या ठिकाणी जाऊन मग नागदेवतेची पूजा करत असतात. तर तसेच काही ठिकाणी जर मंदिर वगैरे असेल तर मंदिरात पण पूजा केली जाते. नागदेवतेला हळदी कुंकू लावले जाते, धूपदीप लावून पूजा केली जाते, दूध लाह्यांचा नैवेद्य दिला जातो. तर काही ठिकाणी पुरणाचा पण नैवेद्य केला जातो. तर या दिवशी म्हणजेच की नागपंचमीच्या दिवशी झोका खेळण्याची प्रथा आहे. सर्व महिला एकत्र येऊन झोका खेळत असतात. आता बऱ्याच ठिकाणी हा जो सण आहे तर वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. आता तुमच्या ठिकाणी ज्या पद्धतीने नागपंचमीचा सण साजरा करत असतात त्या पद्धतीने मग तुम्ही हा जो सण आहे तर तो तुम्ही साजरा करू शकता. आता नागपंचमीच्या दिवशी कोणत्या गोष्टी केल्या नाही पाहिजे. आता नागपंचमीच्या दिवशी जमिनीची नांगरणी करत नाही. तसेच मग चाकू, सुरी, कोयता, शेतामध्ये जी अवजारे वापरली जातात तर याचा आजच्या दिवशी वापर करत नाहीत. आता शेतकरी लोक जे आहेत तर नागपंचमीच्या आदल्याच दिवशी आपल्या जनावरांसाठी चारा वगैरे लागत असतो, तर मग आदल्याच दिवशी चारा वगैरे कापून ठेवतात. तसेच महिलांनीही किचनमध्ये चाकू, सुरीचा वापर करू नये. कुठल्याही भाजीपाला आजच्या दिवशी म्हणजेच की नागपंचमीच्या दिवशी कापू नये. कारण की नागपंचमीच्या दिवशी बऱ्याच ठिकाणी तळलेले पण पदार्थ खात नाहीत. आता हे जे नियम आहेत तर यापैकी तुमच्याकडे जे नियम पाळले जातात त्या पद्धतीने मग तुम्ही नागपंचमी साजरी करू शकता. कारण प्रत्येक भागांमध्ये उत्सव म्हणा, सण म्हणा साजरे करण्याची प्रत्येकांची पद्धत वेगवेगळी आहे. त्यामुळे आपल्या घरातील जी वडीलधारी मंडळी ज्या पद्धतीने आपला सण साजरा करतात त्याच पद्धतीने मग आपण पण पुढे असे सण साजरे करायचे आहे. आता आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकून राहावी म्हणून मग सकाळी आपल्याला काय करायचं आहे, ज्यावेळेस आपण नागदेवतेची पूजा केल्यानंतर म्हणजेच की वारुळाची पूजा करून आल्यानंतर तुम्ही हा उपाय दिवसभरातून कधी पण करू शकता, पण शक्यतो देवपूजा झाल्यानंतरच हा उपाय करायचा आहे. आता तुमच्याकडे भगवान शिवाची शिवलिंग तर प्रत्येकांच्या देवघरामध्ये असतेच. जरी नसेल तुमच्याकडे तर मग महादेवाचा फोटो तरी असेल तरी तो फोटो घ्यायचा आहे. आणि मग शिवलिंग असेल तुमच्याकडे तर शिवलिंगावरती अभिषेक घालायचा आहे. अभिषेक घालून झाल्यानंतर भगवान भोलेनाथाला ज्या वस्तू प्रिय आहेत त्या वस्तू मग अर्पण करायच्या आहेत. म्हणजेच की
पांढऱ्या रंगाचं जे धोत्र्याचं फूल आहे ते भगवान भोलेनाथाला जास्त प्रिय आहे, तर त्या वस्तू अर्पण करायच्या आहेत. परत बेलपत्र अर्पण करायचं आहे. त्याचप्रमाणे मग धोत्र्याचं तुम्हाला जर फळ भेटलं तर तुम्ही फळ पण अर्पण करू शकता. यापैकी कोणतीही एखादी वस्तू जरी असेल तर ती तुम्ही आवर्जून आजच्या दिवशी अर्पण करायचं आहे. आणि त्यानंतर देवघरामध्ये आपल्याला एक तुपाचा दिवा लावायचा आहे. आणि ह्या सगळ्या वस्तू अर्पण करून झाल्यानंतर मग काय करायचं आहे की आपल्याकडे 1 रुपयाचं नाणं आहे, तर ते 1 रुपयाचं नाणं आपल्याला घ्यायचं आहे. ते नाणं घेतल्यानंतर आपल्याला भगवान भोलेनाथाच्या मूर्ती पुढं ठेवायचं आहे, किंवा मग शिवलिंग आहे शिवलिंग पुढं ठेवू शकता, किंवा फोटो असेल तुमच्याकडे तर फोटो पुढं तुम्हाला ते जे नाणं आहे तर ते नाणं ठेवायचं आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे की आपली जी पण काही इच्छा असेल तर ती इच्छा भगवान भोलेनाथाला सांगायचं आहे. घरामध्ये पैसा टिकून राहत नाही, किंवा तुमची एखादी कठीण इच्छा आहे, खूप दिवस झालं तुम्ही प्रयत्न करत आहात पण ती इच्छा पूर्ण होत नाही, जे पण काय असेल त्याबद्दल सांगायचं आहे. आणि ते नाणं जे आहे तर तिथेच आपल्याला दिवसभर ठेवायचं आहे. मग दुसऱ्या दिवशी बुधवार येतो, तर दुसऱ्या दिवशी ते जे नाणं आहे तर तिथून आपल्याला उचलायचं आहे. ते नाणं उचलण्याच्या अगोदर भगवान भोलेनाथाचा ओम नमः शिवाय असा 108 वेळा किंवा मग तुम्ही 21 वेळा मंत्र म्हटलात तरीही चालेल. आणि नंतर मग काय करायचं आहे, ते नाणं तिथून उचलल्यानंतर आपण घरामध्ये जिथे कुठे पैसे वगैरे ठेवतो तर ते नाणं देवपूजेमधलं लाल वस्त्र घ्यायचं आहे. आणि त्या वस्त्रामध्ये ते जे लाल नाणं आहे तर ते नाणं त्यामध्ये 1 रुपयाचं नाणं बांधून ठेवायचं आहे. आणि जिथे पैसे आपण ठेवतो तर तिथे तिजोरीमध्ये ठेवायला द्यायचं आहे. किंवा तुमचा एखादा घरामध्ये एखादी व्यक्ती व्यवसाय करते किंवा दुकान वगैरे आहे तर तिथे पण तुम्ही हे जे नाणं आहे तर पोटली बनवलेलं ते नाणं आपण तिथे ठेवायला देऊ शकता. तर घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही. घरामध्ये वास्तुदोष असेल, विवाह दोष असेल, तेव्हा मग आपण हा जो उपाय आहे तर हा उपाय केल्यामुळे काय होतं की आपल्या घरातील ज्या कोणत्या अडचणी असतील, आपली कोणतीही कठीण इच्छा असेल तर ती इच्छा भगवान भोलेनाथ पूर्ण करतात. म्हणून मग आपल्याला काय करायचं आहे, हा उपाय आजच्या दिवशी आवर्जून करायचा आहे. कारण काय होतं की आपण कोणत्याही सेवा करत असतो, मग उपाय करत नाही, त्यामुळे मग आपल्याला त्याचं फळ भेटत नाही. म्हणून मग हा उपाय आवर्जून करायचा आहे. कारण की आता आपल्याकडून जर हा उपाय करणं शक्य नाही झालं तर वर्षभर आपल्याला परत संधी नसती. जर तुम्हाला मग नागपंचमीच्या दिवशी हा उपाय करायला शक्य झाला नसेल तर तुम्ही पुढील आठवड्यात जो मंगळवार येईल त्या दिवशी पण तुम्ही हा उपाय करू शकता. आणि आता हा उपाय करत असताना ज्या महिलांना मासिक धर्म असेल तर त्या महिलांना हा उपाय करता येणार नाही. आणि घरामध्ये जर सुतक वगैरे असेल तर घरातील इतर कोणत्याही व्यक्तीला हा उपाय करता येणार नाही. तर मग आजच्या व्हिडिओतून एवढीच माहिती सांगायची होती. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये ओम नमः शिवाय किंवा श्री स्वामी समर्थ हे लिहायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.